एकही गोळी न झाडता, एकही शस्त्र हातात न घेता काल मोरोक्कोने स्पेनची एक टेरिटरी काबीज करून घेतली. मोरोक्कोचे 65,000 जवळपास तरुण मुलं हे स्पेनच्या सिटू या एका शहरामध्ये त्यांनी घुसखोरी केली आणि तिथे घुसून त्यांनी ते शहर काबीज करून घेतलं. आता हे सिटू जे शहर आहे ना, ते आफ्रिकेच्या उत्तर टोकाला आहे. मोरोक्कोच्या अगदी जवळ आहे. मोरोक्को या सिटू आणि दुसऱ्या अजून एका टेरिटरीला हा स्वतःचाच भाग समजत आलेला आहे. स्पेनकडे ही टेरिटरी 1668 पासून आहे. आता ती नेमकी कोणाची याच्यात आपल्याला पडण्यासारखं काहीच नाहीये. त्याच्यामुळे स्पेनसाठी वाईट वाटण्याचं आपल्याला काहीच कारण नाही. एक गोष्टीचं ऑफकोर्स वाईट वाटेलच, की या सिटू शहरामध्ये हे जे लोकं 65,000 मुलं घुसलेली आहेत ना, त्याच्यामुळे आता त्या शहरातल्या सगळ्यात जास्त धोका जो आहे तो तिथल्या महिलांना आहे. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आता हे जे लोकं होते ना, ते सगळे क्रिमिनल लोकं होते. हे छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमध्ये हे तिथल्या जेल्समध्ये बंद होते. आणि त्या मोरोक्कोनी त्यांना सगळ्यांना पार्डन केलं, त्यांना माफीनामा दिला आणि मोठमोठ्या ट्रक्समध्ये बसून त्यांना त्या बॉर्डरच्या जवळ आणून सोडून दिलं. आणि हे लोकं समुद्रात थोडंसं पोहून त्यांना त्या सिटू शहरामध्ये घुसता आलं. एका दिवसात एखाद्या शहरामध्ये या शहराची जी लोकसंख्या आहे किंवा तो साईज आहे ना, तो साधारण आपल्याकडच्या कराड शहराएवढा आहे. तेवढ्या कराड शहरामध्ये एका दिवसात 65,000 समजा बाहेरचे लोकं येऊन घुसले, तर काय होईल हे आपण इमॅजिन करू शकतो. हे कुठलेही कपडे न घेता, फक्त अंगावरती चड्डी बनियान घालून, कुठलंही सामान न घेता हे लोकं तिथे घुसले. अशा परिस्थितीत घुसणं म्हणजे काय आहे? ते कशासाठी घुसले हे आपल्याला कळू शकतं. आता ते तिथे लूटमार करतात आहेत. तिथल्या लोकांच्या घरात घुसतात आहेत. तिथल्या लोकांचे घरं काबीज करतात आहे. म्हणजे हे एक प्रकारचं इन्व्हेजनच झालं. आता मी जसं म्हटलं, की स्पेनबद्दल वाईट वाटण्यासारखं आपल्याला काहीच स्पेननी आधी सगळ्या ठिकाणी घुसखोरी केलीच होती. त्यांच्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला कशाला वाईट वाटायला पाहिजे. पण आपल्याला सतर्कतेचा इशारा नक्की मिळाला पाहिजे. परत एकदा हे सिद्ध झालंय. आपण ग्रीन मार्च हे पण मोरोक्कोचं मागे एकदा बघितलं होतं. या रीलमध्ये आपण ते नक्की बघू शकतो, की हे लोकं बिना कुठल्या शस्त्राचा फक्त कुऱ्हाड हातात घेऊन एखादी टेरिटरी काबीज करू शकतात, हे आपण मागे बघितलं होतं. सो परत एकदा आपल्या आजूबाजूला 2 इस्लामिक राज्य आहेतच आणि त्यांच्याकडे रिकामटेकडे गुन्हेगार लोकं खूप आहेतच. सो त्यांच्याकडचे लोकं आपल्याकडे जेव्हा येतात आणि आपल्याकडचे लोकं या बांगलादेशी घुसखोरांना, बांगलादेशी लोकांना बद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवतात, की त्यांच्याकडे गरिबी आहे म्हणून ते इकडे आले, इथे काम करतात आहे बिचारे वगैरे असं जे म्हणतात ना, त्याच्याबद्दल आपल्याला खूप सतर्क राहायला पाहिजे. कारण ते फक्त काम करायला, मेहनत करण्याच्या इंटेन्शननी इथे आलेले नसतात. हे आपण एकदम आपल्या डोक्यात फिट करून ठेवलं पाहिजे. त्यांचे इंटेन्शन्स हे लाँग टर्ममध्ये काहीतरी वेगळे असतात. हे निश्चित आहे. याच्याबद्दल आपल्याला कुठलीही शंका नको.